शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे। कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची याचं सर्वेक्षण सुरू असून अहवाल आल्यावर कोण लाभार्थी हे देखील कळेल, असंही बावनकुळेंनी म्हटलंय। तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत अजित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। वेळ आल्यावर कर्जमाफी करू, सध्या लाडकी बहीण योजना आणि इतर विकास कामं करतोय, असं अजित पवारांनी सांगितलंय। शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची, शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायचा संकल्पनामा देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजित पवार आमच्या महायुती सरकारच्या संकल्पनाम्यामध्ये आहे। आणि आता सरसकट कर्जमाफी केली काय होणार? तेव्हा ज्यांनी फार्म हाऊस बांधला कर्ज घेऊन शेतामध्ये, ज्यांनी घर बांधलं मोठं अवाढव्य आणि कर्ज उचललं त्यांची कर्जमाफी करायची काय? याकरता माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने जी समिती तयार केली आहे, त्या समितीचा रिपोर्ट बघा आल्यावर सरसकट कर्जमाफ्यांनी धनधान्याचा लाभ झाला, गरीब माणसाचा लाभ नाही झाला। गरीब माणसं सुटून गेले, आर्थिक दुर्बल शेतकरी सुटले। आमचं म्हणणं असं आहे की शेतकरी कर्जमाफी अत्यल्प भूधारक आणि ज्या शेतकऱ्याला खरी गरज आहे त्यांचीच झाली पाहिजे, म्हणून याचं सर्वेक्षण करून केलं पाहिजे। आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते होतं, जाहीरनाम्यात पुढं 5 वर्ष आम्हाला निवडून द्या, आम्ही ही गोष्ट करू, आम्ही त्याच्यामध्ये ती गोष्ट करणार आहे, परंतु योग्य वेळ आल्यावर करणार आहे। आता आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचं आमचं काम चाललेलं आहे। एकंदरीत राज्यकारभार करत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढं पावलं उचलायचे असतात, परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, मी सांगतोय की योग्य वेळ आल्यावर आम्ही ते करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।